हॅलो गाईज, नमस्कार. मी आज तुम्हाला वरीच्या तांदळाचं उपवासाचं उपीट दाखवणार आहे. वरीच्या तांदळाचा उपमा. तर मी इथं छोट्या वाटीने 1 वाटी वरीचा तांदूळ घेतला आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत थोडे जिरे घेतलेले आहेत 1/4 टीस्पून. त्याच्यानंतर मिरच्या घेतलेल्या आहेत 3 ते 4 चिरून. त्याच्यानंतर खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे छोटा. त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली आहे आणि 1/4 लिंबू घेतला आहे. तर एवढं सगळं साहित्य घेतलं आहे. छोट्या वाटीने 1 वाटी वरीचा तांदूळ घेतला आहे. कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल तापवायला ठेवलं आहे. आता त्यामध्ये जिरे घालूयात. जिरे थोडेसे तडतडले की त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत. मिरच्या टाकूयात. उपवासाला कांदा, लसूण, टोमॅटो वगैरे काहीच चालत नाही. त्यामुळे असं साधं सिंपल जिरे, मिरची, लिंबू वापरून, शेंगदाणे वापरून केलेलं आहे हे उपीट उपवासासाठी. आता शेंगदाणे घालूयात तेलामध्ये. जिरे, मिरची आणि शेंगदाणे भाजून घेऊयात तेलात. आता वरी घालूया तेलामध्ये. आणि थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया वरीचं तांदूळ. आता यामध्ये 3 वाट्या पाणी घालायचं आहे. म्हणजे 1 वाटी जर वरीचं तांदूळ घेतला असेल तर त्याच्यात तिप्पट पाणी घालायचं आहे. कारण वरी शिजण्यासाठी तेवढं पाणी लागतं. आता चवीपुरतं मीठ टाकूया. मीठ घातलेलं आहे. चवीपुरती साखर टाकूयात थोडीशी. आता लिंबू पिळूया त्यामध्ये 1/4. आता हलवून घेऊयात. आता हे शिजू देऊया चांगलं. हे बघा, याला उकळी आली आहे. आता ह्यामध्ये खोबरं टाकूया, किसलेलं ओलं खोबरं. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. आणि ह्याला थोडं शिजू देऊयात यातलं पाणी आटेपर्यंत. झाकण लावून उमलण्यासाठी ठेवूया.
हे बघा, वरीचं उपीट तयार झालं आहे. आता मी ते प्लेटमध्ये काढून घेत आहे. हे बघा, उपवासासाठी वरीचं उपीट तयार झालं आहे. माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. या उपीटामध्ये कोणी कोणी बटाटासुद्धा घालतात. तर तुम्हाला बटाटा आवडत असेल तर तुम्ही बटाटा घालू शकता. पण असं साधं सिंपल उपीट छान लागतं उपवासाला. थँक्यू.